पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम् संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम् रामाय रामचन्द्राय रामभद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः भुजन्दं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् वन्दे वाल्मीकिकोकिलम् निरञ्जन चित्रकूटं गते रामे पुत्रशोकातुरस्तदा राजा दशरथः स्वर्गं जगामविलपन् सुतम्। पदच्छेदं पश्यामः चित्रकूटं गते रामे पुत्रशोकातुरः तथा राजः दशरथः स्वर्गं जगाम विलपन् सुतम् चित्रकूटं गते रामे पुत्रशोकातुरः तथा राजा दशरथः स्वर्गं जगाम विलपन् सुतम्। अर्थं पश्यामः चित्रकूटं गते പോയ രാമേ രാമനിൽ പുത്രശോകാതുരः പുത്രവിയോഗ ദുഃഖപീഡിതः പുത്രന്റെ വിയോഗത്തിലുള്ള ദുഃഖം കൊണ്ട് പീഡിതനായ രാജാ നൃപः ഭൂപാലകः ദശരഥः അയോധ്യാധിപതി ദശരഥः സുതം പുത്രം മകനെ വിലപൻ കരഞ്ഞുകൊണ്ട് സ്വർഗം സ്വർഗലോകം ജഗാമ ഗതവാൻ രാമേ രാഘവേ രാമനിൽ ചിത്രകൂടത്തേക്ക് ഗതേ പോയിട്ട് പുത്രശോകാതുരः പുത്രവിയോഗ ദുഃഖ പീഡിതൻ പുത്രവിയോഗ ദുഃഖ പീഡിതः രാജാവ് ദശരഥः ദശരഥൻ സുതം പുത്രനെ വിലപൻ കരഞ്ഞുകൊണ്ട് സ്വർഗലോകത്തിലേക്ക് ജഗാമ പോയി. അന്വയം एवमेव आगच्छति
रामे चित्रकूटं गते पुत्रशोकातुरः राजा दशरथः सुतं विलपन् स्वर्गं जगाम। रामे चित्रकूटं गते पुत्रशोकातुरः राजा दशरथः सुतं विलपन् स्वर्गം ജഗാമ. രാമൻ ചിത്രകൂടത്തിലേക്ക് പോയി കഴിഞ്ഞപ്പോൾ പുത്രദുഃഖത്താൽ പീഡിതനായ ദശരഥ രാജാവ് മകനെ കുറിച്ച് ഓർത്ത് കരഞ്ഞുകൊണ്ട് സ്വർഗത്തിലേക്ക് പോയി. സ്വർഗം ജഗാമ, സ്വർഗത്തിലേക്ക് പോയി. ഇത് സാമാന്യ അർത്ഥ. അന്വയം: രാമേ ചിത്രകൂടം ഗതേ പുത്രശോകാതുരഃ രാജാ ദശരഥഃ സുതം വിലപൻ സ്വർഗം ജഗാമ. പശ്യാമः अर्थं व्याकरणांशं पश्यामः. चित्रकूटम् अकारान्तः पुल्लिङ्गः द्वितीयाविभक्ति एकवचनं. रामः रामौ रामाः रामं रामं रामौ रामान् रामं द्वितीयाविभक्ति एकवचनम् अस्ति. चषकः चषकं, ग्रामः ग्रामं, सः ग्रामं गच्छति, सा ग्रामं गतवती ग्रामं. विद्यालयः विद्यालयम्, अध्यापकः विद्यालयं गच्छति, अध्यापकः विद्यालयं गच्छति. रामे चित्रकूटं राजा दशरथः सुतं विलपन् तथा स्वर्गं गतः. रामे चित्रकूटं गते तथा पुत्रशोकातुरः राजा दशरथः सुतं विलपन् स्वर्गं जगाम. तथा गते अनन्तरं तथा. चित्रकूटम अकारांत पुल्लिंग द्वितीय विभक्ति एकवचनम. गते अकारांत पुल्लिंग सप्तमी विभक्ति एकवचनम. सप्तमी विभक्ति एकवचनम. रामे. पुत्रशोकातुरः अकारांत पुल्लिंग प्रथमा विभक्ति एकवचनम. तथा अव्ययम अपो. तथा सामान्यतः यथा तथा इत्येव आगच्छति. यथा राजा तथा प्रथा इति. यथा गुरुः तथा शिष्यः, यथा तथा. राजा नकारांत पुल्लिंगम प्रथमा विभक्ति एकवचनम. दशरथः अकारांत पुल्लिंगम प्रथमा विभक्ति एकवचनम. स्वर्गम अकारांत पुल्लिंगम द्वितीय विभक्ति एकवचनम. स्वर्गः स्वर्गौ स्वर्गाः, स्वर्गम स्वर्गौ स्वर्गाः. जगाम कर्तरि लिट् परोक्षभूते प्रथम पुरुषं एकवचनम. विलपन् नकारांत पुल्लिंगम प्रथमा विभक्ति एकवचनम. विलपन् शत्रुप्रत्ययमस्ति. विलपिच्चुकोण्ड पठन् गच्छन् लिखन् वदन् तथा प्रयोगः अस्ति. बालकः गच्छन् पठति, अध्यापकः उपविशन् पाठयति. तस्य लिंगभेदः अपि अस्ति. माता उपविशन्ती पठति अथवा बालिका गच्छन्ती पठति इति लिङ्गे आगच्छति. नपुंसकलिङ्गे गच्छत्, यानं गच्छत् अस्ति इति आगच्छति. सुतम् अकारान्त पुल्लिङ्गं द्वितीया विभक्ति एकवचनम्. चित्रकूटं अकारांत पुल्लिंगम द्वितीय विभक्ति एकवचनम. यते अकारांत पुल्लिंगम सप्तमी एकवचनम. रामे अकारांत पुल्लिंगम सप्तमी एकवचनम. पुत्रशोकातुरः अकारांत पुल्लिंगम प्रथमा एकवचनम. तथा अव्ययम. राजा नकारांत पुल्लिंगम प्रथमा एकवचनम. दशरथः अकारांत पुल्लिंगम प्रथमा एकवचनम. स्वर्गम अकारांत पुल्लिंगम द्वितीय एकवचनम. जगाम कर्तरि लिट् परोक्षभूते प्रथमपुरुषं एकवचनं. विलपन् शत्रुप्रत्ययं तकारान्त पुल्लिङ्गं प्रथमा विभक्ति एकवचनं. सुतम् अकारान्त विभक्ति एकवचनम्.
सन्धि तु अत्र एकमेव अस्ति, सन्धि सकारम् आगच्छति। पुत्रशोकातुरः अधिकं तथा, तत्र विसर्गसन्धि अस्ति। विसर्गसन्धि, विसर्गस्य स्थाने स आगच्छति, सकारः आगच्छति। विसर्गं प्लस कर्कशव्यञ्जनानि इति भवति तर्हि विसर्गस्य स्थाने स आगच्छति। सा कर्कशव्यञ्जनमस्ति इति कारणेन विसर्गस्य स्थाने सा आगतमस्ति। अतः स शब्दमागतं, तत्र विसर्गसन्धि आगच्छति। पुत्रशोकातुरः प्लस तत्र समासं पुत्रशोकातुरः, पुत्रस्य शोकः, पुत्रशोकः षष्ठी तत्पुरुषः, पुत्रशोकेन आतुरः, पुत्रशोकातुरः तृतीया तत्पुरुषः। पुत्रस्य शोकः पुत्रशोकः षष्ठी तत्पुरुषः, पुत्रशोकेन आतुरः पुत्रशोकातुरः तृतीया तत्पुरुषः इति समासम्। अत्र एतस्मिन् श्लोके अन्य एकः प्रयोगः इत्युक्ते गते रामे इति अस्ति। तत्र तु सति सप्तमी इति प्रयोगः अस्ति। एकक्रियायाः कारणनिमित्तं एकक्रियानिमित्तम् अन्यक्रिया भवति चेत् तत्र सति सप्तमी आगच्छति। ഒരു ക്രിയ കൊണ്ട് വേറൊരു ക്രിയ നടക്കുകയാണെങ്കിൽ സതി സപ്തമി ആഗച്ഛതി. ഉദാഹരണം, अध्यापके आगते छात्राः उत्तिष्ठन्ति। अध्यापके आगते छात्राः उत्तिष्ठन्ति। साधारणगतिः कदाचित् सति इति अपि लिखति। अध्यापके आगते सति छात्राः उत्तिष्ठन्ति। प्रयोगः सति सप्तमी इति प्रयोगः सूर्ये उदयते सति कमलं विकसति। तत्रापि रामे चित्रकूटं गते दशरथः स्वर्गं जगाम। दशरथः स्वर्गं गतवान् इति अर्थः। रामे चित्रकूटं गते सति दशरथः स्वर्गं गतवान् इति अस्ति। सति सप्तमी इति पुनः अपि अन्यस्मिन् श्लोके अपि कदाचित् सति सप्तमी प्रयोगः भवितुं साध्यता अस्ति। रामायणे एतादृशप्रयोगाः सर्वत्र द्रष्टुं शक्नुमः। सतिसप्तमी प्रयोगः इदानीमपि पुस्तकेषु कुर्वन्तः सन्ति पण्डिताः। इदानीं नूतनपुस्तके अपि सन्ति, पुरातनपुस्तकेषु अपि सतिसप्तमी द्रष्टुं शक्नुमः। रामायणे अपि दृष्टवन्तः। सतिसप्तमी इति प्रयोगः अस्ति। सामान्यव्याकरणांशम् एतदेव अस्ति। किं प्रष्टुमस्ति चेत् शक्यते, संशयः अस्ति चेत्। नास्ति चेत् अग्रिमश्लोकं प्रति गच्छामः। तथा प्रश्नं कुत्र अस्ति अन्वये इति पृष्टवान् आसीत्। अहम् उक्तवान् रामे चित्रकूटं गते ततः पुत्रशोकातुरः राजा दशरथः सुतं विलपन् स्वर्गं जगाम इति तथा तत्रैव तत्र तथा आगतम्। संशयः अस्ति चेत् सर ഒരു മിനിറ്റ്. ഇത് ആതുരः തഥാ അവിടെയും സന്ധി ഉണ്ടല്ലോ അല്ലേ? ആതുരഃ പുത്രശോകാതുരः തഥാ, അപ്പൊ അവിടെ സന്ധിയാണല്ലോ. വരുന്നുണ്ടല്ലോ അല്ലേ? तदेव अन्यत्र वेरङ्गुलिलो सन्ति, तत्रैव अस्ति सन्ति। पुत्रशोकातुरः अधिकं तथा, तत्र विसर्गसन्धि सकारम् आगच्छति, स आगच्छति। സർ നമസ്തേ സർ, അനിതയാണ്. സർ മറ്റേ രാമേ ചിത്രകൂട്ടം ഗതേ എന്ന് പറഞ്ഞല്ലോ. അപ്പൊ അത് ചിത്രകൂട്ടം ഗതേ രാമേ പറയുന്നതിൽ തെറ്റുണ്ടോ? അതായത് ചിത്രകൂട്ടത്തിലേക്ക് പോയ രാമനിൽ എന്നുള്ള അർത്ഥത്തില്? अत्र तु सतिसप्तमी आगच्छति चेदेव एतादृशप्रयोगः भवति। अन्यथा रामः चित्रकूटं गतः अनन्तरं दशरथः स्वर्गं गतवान्
इति वदति। अतः तथैव सदिसप्तम्यप्रयोगः अस्ति चेत् रामे चित्रकूटं गते चित्रकूटं रामे इति वक्तुं शक्यते, चिन्ता नास्ति। ദശരഥः സ്വർഗം അത് അവിടെ സന്ധി വരുന്നില്ലേ? ദശരഥः സ്വർഗം दशरथः स्वर्गं विसर्गलोपसन्धि आगच्छति। शरि, विसर्गस्य लोपः भवति। ഇല്ല, അതിനകത്ത് ശ്ലോകത്തിൽ അങ്ങനെ വരുന്നില്ല. അതിനത് എന്താന്ന് ചോദിച്ചതാ സാറിനോട്. कदाचिदत्र दशरथः स्वर्गः नास्ति खलु, किमिति न जानामि। कदाचित् अत्र सर्वत्र रामायणं बहु प्राचीनग्रन्थमस्ति इति कारणेन कुत्रचित् एतादृशप्रयोगः भवितुं साध्यता अस्ति। इतरलोकसन्धि साध्यता अस्ति, अले मृदुव्यञ्जनमस्ति इति कारणेन पश्यामः। कदा कुत्रचित् तथा भवितुं साध्यता अस्ति। आष्टप्रयोगम् इति वयं वदामः। अग्रिमं गच्छामः श्लोकं। निरञ्जना अग्रिमश्लोकं द्वयं मिलित्वा पङ्क्तित्रयम्। गते तु तस्मिन् भरतो वसिष्ठप्रमुखैर्द्विजः नियुज्यमानो राज्याय नैच्छद्राज्यं महाबलः स जगाम वनं वीरो रामपादप्रसादकः। पदच्छेदं पश्यामः। गते तु तस्मिन् भरतः वसिष्ठप्रमुखैः जैः नियुक्तमानः राज्याय न ऐच्छत् राज्यं महाबलः सः जगाम वनं वीरः रामपादप्रसादकः। गते तु तस्मिन् भरतः वसिष्ठप्रमुखैः द्विजैः नियुज्यमानः राज्याय न ऐच्छत् राज्यं महाबलः सः जगाम वनं वीरः रामपादप्रसादकः। अर्थं पश्यामः। तस्मिन् गते, तस्मिन् अलङ्कारः गते പോയപ്പോൾ വസിഷ്ഠപ്രമുഖൈഹി വസിഷ്ഠൻ മുതലായ പ്രമുഖരാൽ ദ്വിജൈഹി വിപ്രൈഹി ബ്രാഹ്മണരാൽ രാജ്യായ രാജ്യത്തിനായിക്കൊണ്ട് രാജ്യായ രാജസിംഹാസനായ ഇത് അർത്ഥः ഇവർ രാജാവാകുന്നതിന് വേണ്ടി രാജസിംഹാസനായിക്കൊണ്ട് നിയുജ്യമാനഃ നിയോഗിച്ച മഹാബലഃ ശക്തിശാലി ഭരതഃ രാജ്യം രാജ്യസിംഹാസനം ഇത് അർത്ഥः ആ രാജ്യം ന വേണ്ട ഇച്ഛത് ആഗ്രഹിക്കുന്നില്ല ആഗ്രഹിക്കുന്നു ന ഇച്ഛത് ആഗ്രഹിക്കുന്നില്ല തു ആകട്ടെ രാമപ്രസാദകാഃ രാമ ശരണാനുരഞ്ജകഃ രാമപാദത്തെ സേവിക്കുന്നവൻ അതായത് രാമനെ പ്രസാദിപ്പിക്കുന്നവൻ സഹ അവൻ വീരഹ വീരൻ വനം വനത്തിലേക്ക് ജഗാമ പോയി തസ്മിൻ ഗതേ അവർ പോയി കഴിഞ്ഞപ്പോൾ വസിഷ്ഠ പ്രമുഖൈഹി വസിഷ്ഠൻ മുതലായ പ്രമുഖരാൽ ദ്വിജൈഹി ദ്വിജന്മാരാൽ
ബ്രാഹ്മണരാൽ രാജ്യായ രാജ്യസിംഹാസനം നിയുജ്യമാനഃ നിയോഗിച്ച മഹാബലഃ ഭരതഃ മഹാബലഃ ഭരതഃ രാജ്യം സിംഹാസനം ന ഇച്ഛത് ആഗ്രഹിക്കുന്നില്ല തു ആകട്ടെ രാമപാദപ്രസാദകഃ രാമനെ പ്രസാദിക്കുന്നു സഹ അവൻ വീരഃ പരാക്രമി വനം വനത്തിലേക്ക് ജഗാമ പോയി. അന്വയം ഏവമേവാഗച്ഛതി തസ്മിൻ ദശരഥേ ഗതേ തു വസിഷ്ഠപ്രമുഖൈഃ ദ്വിജൈഃ രാജ്യായ നിയുജ്യമാനഃ മഹാബലഃ ഭരതഃ രാജ്യം ന ഐച്ഛേത് രാമപ്രസാദഃ സഹ വീരഃ വനം ജഗാമ. തസ്മിൻ ദശരഥേ ഗതേ തു വസിഷ്ഠപ്രമുഖൈഃ ദ്വിജൈഃ രാജ്യായ നിയുജ്യമാനഃ മഹാബലഃ ഭരതഃ രാജ്യം ന ഐച്ഛത് രാമപ്രസാദഃ സഹ വീരഃ വനം ജഗാമ. സ്വാമി തസ്മിൻ ദശരഥേ ഗതേ തു വസിഷ്ഠപ്രമുഖൈഃ ദ്വിജൈഃ രാജ്യായ യുജ്യമാനഃ മഹാബലഃ ഭരതഃ രാജ്യം ന ഐച്ഛത് രാമപാദപ്രസാദകഃ സഹ വീരഃ വനം ജഗാമ. അവിടെ തസ്മിൻ അർത്ഥത്തിൽ ദശരഥേ ഇത് അർത്ഥः अस्ति. ദശരഥേ ഗതേ തു ദശരഥൻ പോയി കഴിഞ്ഞപ്പോൾ ആകട്ടെ വസിഷ്ഠപ്രമുഖൈഃ ദ്വിജൈഃ വസിഷ്ഠൻ മുതലായ ബ്രാഹ്മണരാൽ ഗുരുക്കന്മാരാൽ രാജസിംഹാസനത്തിൽ നിയോഗിച്ച മഹാബലവാനായ ഭരതൻ രാജ്യം ന ഐച്ഛത് രാജ്യം ആഗ്രഹിച്ചില്ല. മാത്രമല്ല പക്ഷി രാമപാദപ്രസാദഃ രാമനെ പ്രസാദിപ്പിക്കുന്നവൻ സഹവീര ആ വീരൻ വനം ജഗാമ വനത്തിലേക്ക് പോകുകയും ചെയ്തു. വനത്തിലേക്ക് പോയി. ഈ സാമാന്യ അർത്ഥഃ. വ്യാകരണാംശം ശ്യാമഃ. ഗതേ അകാരാന്ത പുല്ലിംഗം സപ്തമി വിഭക്തി ഏകവചനം. തു അവ്യയം. തസ്മിൻ തശബ്ദം സർവനാമശബ്ദം സപ്തമി ഏകവചനം. अत्र संस्कृतस्य एकं वैशिष्ट्यमस्ति. सर्वनामशब्दस्य अपि लिङ्गविभक्तिभेदः अस्ति. मलयाळे तु अस्ति, किन्तु सर्वत्र तथा प्रयोक्तव्यम् इति मलयाळे नास्ति. ഇപ്പോൾ ആ വീട്ടിലേക്ക് പോകുന്നു, ആ വീട്ടിൽ നിന്ന് വരുന്നു, ഇതി अस्ति. संस्कृति तथा नास्ति. तं गृहं गच्छामि, तस्मात् गृहात् आगच्छामि इति अत्रापि विशेषणम् आगच्छति. विभक्तिलिङ्गम् आगच्छति. तथा अस्ति अत्रापि तस्मिन् इति. अहं तं बालकं पश्यामि, अहं तेन बालकेन सह गच्छामि, अहं तस्य बालकस्य नाम जदीशः. तथा तस्मिन् बालके उत्तमगुणाः सन्ति, तस्मिन् गृहे मम माता वसति. तथा तस्मिन् विद्यालये मम मित्रं पाठयति, तस्मिन् विद्यालये मम पुत्रः पठति. तथा प्रयोगः अस्ति. भरतः अकारान्त पुल्लिङ्ग प्रथमा विभक्ति एकवचनं. वसिष्ठप्रमुखैः अकारान्त पुल्लिङ्गं क्रिया बहुवचनं. रामेण रामाभ्यां रामैः, रामेण रामाभ्यां रामैः. आरक्षकः दण्डेन चोरं ताडयति, आरक्षकः दण्डैः चोरं ताडयति. द्विजैः समानम्. अकारान्त पुल्लिङ्गं तृतीया बहुवचनं. नियुज्यमानः अकारान्त पुल्लिङ्गं प्रथमा एकवचनं. नियुज्यमानः गतश्लोके चतुर् प्रत्ययः तथा आत्मनेपदी धातूनां सानच् प्रत्ययः इति अस्ति. यः अपि उक्तमासीत्. कम्पमानः, वन्दमानः तथा. राज्याय अकारान्त नपुंसकलिङ्गं चतुर्थी विभक्ति एकवचनं.
न अव्ययम् ऐच्छत् इच्छति इति परस्मैपदी धातूनां भूतकालप्रयोगम् ऐच्छत् ऐच्छताम् ऐच्छन् पूर्वस्मिन् श्लोके अपि वयं चर्चितवन्तः इच्छत् विषये राज्यम् अकारान्त नपुंसकलिङ्गं द्वितीयाविभक्ति एकवचनं महाबलः अकारान्त पुल्लिङ्गं प्रथमाविभक्ति एकवचनं समस्तपदं सः तच्छब्दं सर्वनामशब्दं लिङ्गं जगाम गच्छति इत्यस्य लिट् परोक्षभूते प्रथमपुरुष एकवचनं वनम् अकारान्त नपुंसकलिङ्गं द्वितीयाविभक्ति एकवचनं वीरः अकारान्त पुल्लिङ्गं प्रथमविभक्ति एकवचनं रामपादप्रसादकः तदपि अकारान्त पुल्लिङ्गं प्रथमाविभक्ति एकवचनं वीरः सः वीरः रामप्रसादः महाबलः सर्वं समानविभक्ति अस्ति। पुनः यदव अन्यसंशयः व्याकरणांशं पश्यामः। सन्धि तु सन्धि प्रमुखैः द्विजैः प्रमुखैर्द्विजैः तत्र रेफम् आगच्छति विना अन्यस्वरम् आगच्छति अनन्तरं विसर्गं भवति चेत् विसर्गस्य प्लस् स्वरम् और मृदुवञ्जनम् आगच्छति चेत् विसर्गस्य स्थाने रेफं ऋ आगच्छति इति नियमः। पुनः नियुज्यमानो तत्रापि नियुज्यमानः विसर्गसन्धि अस्ति उ आगच्छति अनन्तरम् उ आ प्लस् उ ओ आगच्छति गुणसन्धि आगच्छति अकारानन्तरं विसर्गं प्लस् मृदुवञ्जनम् अत्र आगतं कारणेन तत्र उ आगच्छति पुनः आ प्लस् उ गुणसन्धि आगच्छति नैच्छत् न अधिकम् ऐच्छत् नैच्छत् आ प्लस् ए ऐ नैच्छत् वृद्धिसन्धि वीरः रामप्रसादः तत्रापि वीरो समानसन्धि विसर्गसन्धि भवति। समासः वसिष्ठप्रमुखैः वसिष्ठप्रमुखः येषां वसिष्ठप्रमुखाः बहुव्रीहिसमासं तैः वसिष्ठप्रमुखैः रामपादप्रसादकः रामस्य पादौ रामपादौ षष्ठी तत्पुरुषः रामपादयोः प्रसादकः रामपादप्रसादकः षष्ठी तत्पुरुषः महाबलः महद्बलं यस्य सः महाबलः बहुव्रीहि अस्ति। तदेव व्याकरणांशम् अत्रापि सतिसप्तमी अस्ति दशरथे गते तु दशरथे गते वसिष्ठप्रमुखद्विजैः तद् सतिसप्तमी दशरथे गते संशयं तस्मिन् दशरथे तत्र तस्मिन् आ दशरथ इति अर्थः एव तस्मिन् गते इति एव अस्ति श्लोके खलु दशरथः इति नाम श्लोके कुत्रापि नास्ति तस्मिन् गते इति एव अस्ति अन्वयार्थं तस्मिन् इति उद्देशः दशरथः इति अस्ति इति कारणेन അയാൾ പോയി കഴിഞ്ഞപ്പോൾ എന്നാണ് അയാൾ എന്നുള്ള ദശരഥൻ എന്നുള്ളത് കൊണ്ട് തത്ര ദശരഥേ ഇതി അത്ര ലിഖിതമസ്തി श्लोके तु दशरथः इति पदं नास्ति खलु नास्ति आ इति एव अस्ति अत्र दशरथ इति उक्तमस्ति अर्थापगमनार्थम् अन्वये उक्तमस्ति तावदेव अस्ति अन्ये वक्तव्यमिति अपि नास्ति दशरथे तस्मिन् गते इति कथनं पर्याप्तं भवति अस्माकम् अर्थ अवगमनार्थं तस्मिन् दशरथे इति उक्तं दशरथे इति वक्तव्यं निर्बन्धः नास्ति तस्मिन् गते तु इति वक्तुं शक्यते। अन्यसंशयങ്ങൾ प्रष्टुं शक्यते। ऐच्छत् लङ् आണോ ऐच्छत् लङ् ऐच्छत् लङ् इच्छति इति धातोः लङ् പിന്നെ നിയുജ്യമാനെ എന്നുള്ളത് സമാസല്ലേ ഇവിടെ
नियुज्यमानः निच्च निच्चस्ति क्रियापदस्य निच् वन्दते वन्दमानः ഇതൊക്കെ നമ്മൾ രണ്ട് ക്രിയകൾ ഒരാൾ ചെയ്യുമ്പോൾ ഉണ്ടാകുന്ന പ്രയോഗമാണ്. ബാലകഃ പഠതി ബാലകഃ ലിഖതി. അപ്പൊ ബാലകഃ പഠൻ ലിഖതി പഠിച്ചുകൊണ്ട് എഴുതുന്നു. ബാലകഃ പഠൻ ലിഖതി ഇത് പ്രയോഗः अस्ति परस्मैपदी धातूनां. അത് കണക്ക് आत्मनेपदी धातूनां प्रयोगः अस्ति निश्चित शारच् इति भवति. तदेव वृक्षः कम्पते वृक्षः तिष्ठति. वृक्षः कम्पमानः तिष्ठति. वृक्षं विरक्तुകൊണ്ട് നിൽക്കുന്നു. അതുപോലെ നിയുജ്യമാനः तदपि लिङ्गभेदः अस्ति. कम्पमानः कम्पमाना कम्पमानम् इति अस्ति. ഓ ശരി, നിച്ചാണല്ലോ. നിച്ച് അത് നിച്ചിനാണ്. ശാനച്ച് സോറി ശാനച്ച് ശാനച്ച് തത്ര ശാനച്ച് ശാനച്ച് പ്രത്യയः अस्ति. ശാലച്ച്. ഓക്കെ. ശാനച്ച്. अन्य संशयं? സർ പ്രസാദകഃ എന്ത് രൂപമാണ്? പ്രസാദകഃ പ്രസാദകഃ प्रसादकः इत्युक्ते कप्रत्ययम् एकः प्रत्ययमस्ति. तदा सर्वत्र आगच्छति. षष्ठीतत्पुरुषः अस्ति रामस्य प्रसादकः. तद् प्रसादकः इति पदं कप्रत्यय इति पदमिति. प्रसादयति इति प्रसादः कप्रत्ययः. नुल् इति प्रत्ययः. नुल् बहूनि प्रत्ययानि सन्ति. अथवा प्रत्ययम् अहं न जानामि. अत्र नुल् इति प्रत्ययम् आगच्छति. नुल् बहूनि प्रत्ययानि सन्ति. नुल् त्रिच् बहूनि सन्ति. प्रसादयति इति प्रसादकः इति नुल् इति अस्ति. अन्य संशयः नास्ति चेत् निमिषत्रयम् अधिकमस्ति अद्य समापयामः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः. अद्यतनदिनं सर्वेषां शुभं भूयात्.